आताच्या विज्ञान युगातली काही लोक, आताची काही तरुण मुलं प्रश्न विचारू शकतात, महाराज कालचं वर्तमानपत्र आम्ही आज वाचत नाही हो, वर लोटलेली रील्स आम्ही डबल पाहत नाही, कालचा संदेश आम्ही डबल वाचत नाही, कालचं स्टेटस जर असलं ते डबल आम्ही पाहत नाही, आम्ही कालचा पेपर वाचत नाही. तुम्ही एवढी त्रेतायुगातली ही जुनी कथा आम्हाला का सांगता? कालचा पेपर वाचत नाहीत माणसं. सांगा आता, आपल्यापाशी एखादा जुना पेपर आला तर योगेश महाराज आपण वाचतो, नवीन आणा म्हणतो, नवीन आजचा आहे का? आजचा जे कालचा पेपर माणूस वाचू शकत नाही हो. तो पेपर आम्ही भजे खायला, चिवडा घ्यायला, विरोळला उपयोग करतो त्याचा. पण ही रामकथा आजही जुनी का होत नाही? ती का ऐकावी वाटते? का ती श्रवण करावी वाटते? तर त्याचं एक कारण आहे, रामकथा ही गंगा आहे आणि गंगा कधी जुनी होत नसते. तुम्ही असं कधी ऐकलं का गंगेचं पाणी जुनं झालं? कधीच. तुम्ही किती वेळेला स्नान करा, किती लोकांनी करू द्या, कोट्यावधी लोक गेली बघा प्रयागराजला, गंगा जुनी नाही झाली, होणार पण नाही.